काय झालं? खरंच चूक झाली माझी. तुम्हाला जेवढा राग काढता येईल तेवढा काढा माझ्यावर. या घरात मला कोणी काय बोलतच नाही. तुम्ही रागवा, चिडा आमच्यावर. अहो जे बोलायचं ते बोला. तुम्ही धीर सोडू नकासा. राणा आणि अंजली खंबीर आहेत. ती दोघं समद सांभाळून घेत्यात. आपलं घर परत मिळवत्यात. अव आयुष्यात चढ उतार कुणालाच चुकलेलं नाहीत. राणा आणि अंजली आपल्या या घराला गोकुळ करतील. फक्त तुम्ही खचून जाऊ नकासा. समद्यांना धीर द्या. समधी एक असल्यावर काळजी कसली? देशीला नवधीर. बघतो, आमच्याकडून जेवढं होईल तेवढं आम्ही करतो. मामनजी, हे घर सोडून आम्ही कुठं बी जाणार नाही. चुका करणाऱ्यांनी चुका करायच्या आणि आम्ही त्या भोगायच्या. आम्हाच हे अजिबात चालणार नाही. आता चुका शोधत बसायची वेळ आहे का सुनबाई? ओ जे झालंय ते कुणी मुद्दाम केलंय वय? पण आता झालंय आणि त्याचा परिणाम आम्हाच भोगायला लागतंय. त्याचं काय? कसला परिणाम? भटक्या कुत्र्याची हालत झाली आपली. दिसत नव्हे तुम्हासनी. तुम्ही राजकारणात चुका करायच्या आणि राणा भाऊजींनी घरात. आणि त्याचा परिणाम कुणी भोगायचा? तर आम्ही. का म्हणून? सुनबाई, खोटं बोलत नाही हो आम्ही. खोटं बोलत नाही. आज पतूर तुम्ही कधीच कुणाचं ऐकलं नाही मामांजी. समद कायम स्वतःच खरं करत गेला. आम्ही या घराच्या वाटण्या मागितल्या तेव्हा आम्हासनी गप केलं. आम्ही थोरलेपणा मागितला तेव्हा बी आम्हासनी गप केलं. तुम्ही कायम आम्हासनी गप करत गेला. आणि ऐकलं कुणाचं? तर थोरल्यांचं. आज तुमच्या त्या थोरल्यांमुळेच आपल्यावर ही येळ आली. खरं थोरल्यांमुळे नाही, तुमच्यामुळे ही येळ आली. तुमच्यामुळे ही येळ आली. तुमच्यामुळे ही येळ आली. तुमच्यामुळे ही येळ आली. तुमच्यामुळे वाटोळं झालंय म्हणजे या घराचं. हे समजा बोलताना मनाला वाईट वाटतं, पण जे खरं आहे ते खरं आहे बघा. मामांजी, हे बघा, जे झालं का नाही ते लई चुकीचं आहे. पण नाईलाजला काय इलाज आहे हो? तुम्ही अजिबात काय काळजी करू नका. बघा, तुम्ही म्हणशीला तसं करू आपण समज. भाऊजी, अहो मामांजींनी लईच मनाला लावून घेतलंय बघा. अहो आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यासनी काय पटनच झालंय. तुम्ही आता एकदा समजून सांगा. बाबा, अंजलीबाई बोलल्या काय तुमच्या संगत? हे समजा माझ्यामुळे झालंय बघा. आपण ज्याच्याकडे जमीन गहाण ठेवली ना, त्यानेच फसवलं आपल्याला. आपल्या आडीला नडलाय जीव. पण आबा, तुम्ही काय बी काळजी करू नका. आपल्या जमिनीतली एक मूठ माती बी नेऊ देणार नाही मी. आपण समज परत राहणारी चूक माझी आहे. नाही आबा, अहो चूक माझी आहे. माझ्या अडाणीपणामुळे समज झाले बघा. पण वय मी ही चूक सुधारण, खरंच सांगतोय. आबा, ते काय दिवस
भाड्याच्या घरात राहावं लागणार आहे. म्हणजे एवढं बी काय बाद नाही घर, पण सांभाळून घ्यावं लागेल. पण हा, अंजलीबाई बी म्हणले आहेत की आपण समजे मिळून घर बनवू. आबा, उद्या जायचं ना? आबा, तुम्ही जाऊन आराम करा, अशी रातभर जागू नका. राणा तुझं आम्ही थांबतो थोडा वेळ इथंच. आबा, जरा आराम करा की. सांगितलं ना व, आम्ही जातो थोड्या वेळाने, तुम्ही आराम करा. ते निघायचंय ना. तुमच्यामुळं वाटोळा झालाय मामांची या घरावर. डोक्यावरचं चप्पल बी गेलं. तुमच्यामुळं वाटोळा झालाय मामांची या घरात. माझ्या पोराचं वाटोळं केलं ना तुम्ही. तुमच्या पोरापर्यंत सुद्धा वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा आईचा कळकळा झाली. तुमच्यामुळं वाटोळा झालाय मामांची या घराचं. ओ गायकवाड, चला निघा आता, मुदत संपली. वाडा खाली करा. अरे वा, चांगलंय की. मला वाटलं धक्क मारून बाहेर काढावं लागतं का काय. वाड्या बाहेर पडा. या वाड्याचा मालक आणि या मालकीन बाई ताटकळल्या. चला, आपण समजा सामान बाहेर घेऊ. काय गे, तुझ्या ताईसा कुठं दिसना झाल्यात? पळून गेले का काय? का पळून कशाला जात्या? त्यांनी काय चोरी केली हवंय? ती किती महाग चोर आहे ते चांगलंच माहित आहे. कुठं आहे ती? सकाळपासून त्यांचं डोसकं धरल्या, झोपल्या तिथ्या. डोसक नसणारी बाई ती. डोसक कसं काय धरलं? तिनंच मला घराबाहेर काढलं ना. आता तिची पाळी आहे. रुपा, दाव तिला तुझा इंगा आणि दे घरातून हाकलून. 2 मिनिटात.
उतरलोय वरती तुझा? हा? खेळा ठोकल्यासारखं इथं उभं राहायचं, कळलं का? हाताची घडी तोंडावर बट. हाताची घडी तोंडावर बट. नाही तर हिकडचा काळ तिकडा करेन, कळलं का? काय? अंजली, हे बघ, तुझ्या संकट माझं काय बी वैर नाही. तू लय चांगल्या मनाची आहे, पण या घरात लय अपमान झालाय माझा. वैर काढल्याशिवाय चैनच पडणार नाही मला. तेव्हा सांभाळून घे तुझ्या सासऱ्याला. काय देवा, लवकरच आम्ही वाड्यात परत येऊ, पण तोवर जिथे जाऊ तिथे सदैव आमच्या पाठीशी राहा. देवा, ही आमची रूम आहे आणि अशीच आमचीच राहू दे र बाबा. अरे असं नुसतं हात जोडून देव मनासारखं करत नसतो, त्याला थोडस पुण्य बी लागतं गाठीला. असे किती बी तोंड वाकडं कर ग, या रूपाला काय फरक पडत नाही. कोजा बिस्तारा बांधायचा आणि सुटायचं इथं. आमचं डोसकं का नाही आधीच धरलंय. कुणी? मी आता ऐकलं खालती तू बिन डोक्याची आहे म्हणून. तोंड सांभाळून बोलायचं बर का, तोंड सांभाळून बोलायचं. उत्तमराव जाधवांची लेक आहे आम्ही, खानदानी घराण्यात आलोय. अगं तुझ्यासारखी 56 खानदान या रूपाच्या जलात सडक पडली रे. सांगू नको मला खानदानाचं कौतुक. चल निघ इथून, चल. आमची खुली आणि आम्ही सोडून जाणार नाही म्हणजे नाही, ध्यानात ठेवायचं. अरे नुसता हात उचलला तर हे आले, पडलं ना दाग पडतील. चल आता डोसक्या सटकाच्या निघायचंय. चल. आमचं डोसकं जर सटकलं का नाही तर काय होईल? हे घे 10 रुपये. सरकारी इस्पितळात जायचं आणि हे जे उलट डोकं आहे ना ते सराय करून यायचं. चल. कामाची खोटी नको करू. पहिल्या दिवशी या खोलीत आले तेव्हा मोठा रुबाब चढला होता माझ्यावरती. आता 4 दिवस आसरा मिळालाय तर जरा समाधानानं राहावं, तर तसं नाही. माणसं उगा लई मोठमोठी स्वप्न बघतात बघ. आता मामांजी आलं का नाही की या दोघांची बी उचल बांगडी होणार आहे. तेव्हाच ठरवलं होतं तुला धक्का मारून या खोलीच्या बाहेर काढायचं ते. देवानी ऐकलं बघ माझं, तुला इथंच बसवून ठेवलं. चल काय झालं तुझं कौतुक, निघत. चल. तुला माहित नाही आम्ही कोण आहे ते. परिणाम लई वाईट होत्याला आधीच सांगून ठेवतो. चल गे, तुझ्या सारख्यांच्या बडबडीला भीक गलत नाही रूपात. नाही तुला भिकारी बनवलं का नाही? आता खरंच मार खाशील तो. खानदानाची इज्जत प्यारी असेल तर मुकटाने निघायचं इथून. चल. नाही जाणार. कशी नाही जात? टाक तिकडे कोपऱ्यात, जाऊन दे. अरे 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 अरे, दुश्मनावर बी येऊ नये अशी वेळ आली आब्या तुझ्यावर. लय मनाला लागलं बघ माझ्या. वनवासाला निघालेली पांडव वाटायला लागलेत की सगळी. घ्या आता ह्या आल्या. आता कोरम पुरा झाला. काय सुनबाई, वाडा सोडवं ना वाटतं तुम्हाला?
असू द्या असू द्या. आता नव्या घरात जावा तुमचा तोरा. ये काका कप्ताना बळकिले समजा तुला सोडणार नाही मी. राणा राणा माझ्या पोकरा, अरे तुझ्यावर मी कधीच रागावणार नाही. खर तर तू स्वतःच्या हातानं पैसे घेतलंस आणि स्वतःच्या हातानं ह्यो वाडा माझ्या नावावर केलास. आता चिडून काय फायदा? ह्या घराला मी नाही, तूच स्वतःच्या हातानं बाहेर काढल्यास गड्या. अहो बघ 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 किती समजूतदार आहे तुझी बायको. राणा, ही जोवर तुमच्या संकट आहे ना तोवर तुम्ही सगळी नीट राशीला. आता या वाड्याची तुम्हाला गरज नाही. या वाड्याची गरज आहे मला आणि रूपाला. काय रूपा? चला निघूया. दादा जाऊ दे. अहो आम्ही कसं यायचं आता? यायचं असेल तर चल लवकर वरती, मागणं चालत ते. आणि ते ढकल तिकडे माग. हो द्या बघ तिकडे. अहो निदान हात तर द्या की. राणादा, अरे वाडा तुमचाच आहे. अरे खरं सोडून जाऊ नकोसा. तू सांग रे एकदा, या काकाचा बुक्काच करतो बघ. नाही त्या संपतचं आयुष्यात कधी चांगलं होणार नाही. जो संपत नाही तो संपत राहा. मी हे ध्यानात ठेवा. चल ग ए रूपा. काय बी काळजी करू नका. हे वाडा मी परत मिळवेल. शब्द येऊ राहण्याचा.